गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राने अनेक आंदोलनं पाहिली जी आरक्षणासाठी झाली आणि त्या सर्व आंदोलनांचं केंद्रस्थान ठरलं ते म्हणजे मुंबईतलं आझाद मैदान. मी आज या आझाद मैदानात आहे आणि इथे सुरू आहे धनगर समाजाचं आंदोलन आणि सकाळपासूनच हे आंदोलन सुरू आहे. माझ्या पाठी तुम्ही पाहताय आत्ताच या समाजातील आंदोलकांसाठी एक ट्रक आलेला आहे ज्याच्या मार्फत केळी वाटप सुरू आहे. कुठेतरी सकाळपासून आंदोलन करतात, त्यांना भूक लागली असेल त्यामुळे थोडी खाण्याची सोय इथे करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत आता काही धनगर आंदोलक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू. नेमकं आंदोलन कशासाठी होत आहे, काय त्यांची मागणी आहे ते आपण आता जाणून घेऊ. नाव काय तुमचं? नाव जळबा प्रभाकर नांदेड. नांदेड जिल्हा मराठवाड्यातून आलो आहे मी. आणि आंदोलन करताय, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी बघा 65 वर्षापासून मागणी आहे. वारंवार आम्ही मोर्चे आंदोलन करत आहात आणि धनगर समाज हे गरीब समाज आहे. या माळावरून त्या माळावर, त्या माळावरून या नदीच्या कडेला मेंढर चारितो आणि खानदानी आम्हाला शेती सुद्धा नाही आणि धन दौलत नाही. खरंच आमच्या समाजात उद्योगपती नाहीत. आमच्या वाट्याला बिलकुल काही आलं नाही, शेती धंदा काहीच आला नाही आमच्या वाट्याला आणि एक गरीब समाज आहे. आणि आम्हाला आता तरुण मुलं आमचे शिकले आहेत. आमच्या समाजाला काहीतरी आरक्षणाची जरूरत आहे आता. त्यामुळं आम्हाला ताबडतोब फडणवीस सरकारला विनंती आहे. आरक्षण आहे ना तुम्हाला? आरक्षण आहे ना आम्हाला, पण जरूरत आहे ना आम्हाला आरक्षण आता सध्या. कसली आरक्षण म्हणतायत पण कसं आरक्षण? आमचं एसटीतून आरक्षण आहे, त्याची आम्ही मागणी करण्यासाठी आलोय. बोला, काय म्हणताय? एसटी प्रवर्गातून आरक्षण आहे ना आम्हाला. दिलं नाही का? बोला बोला. आता हे काय मागणी काय तुमची? एसटी प्रवर्गातून आता हे करण्यासाठी आम्ही आरक्षण मागतोय. त्याच्याने जर मिळालं समजा त्या प्रवर्गातून तर काय फायदा होईल? जर मिळालं तर काय फायदा होईल? काही आम्हाला शिक्षण भेटन, काहीतरी आम्हाला नोकऱ्या लागतील. आम्ही कवर मेंढ्या वळायच्या साहेब, मेंढ्या कवर वळायच्या. आम्ही काही नोकऱ्या लागतील आमच्या मुला बाळांना. यांना संविधानाने काय सांगितलं? आमचा र एक शब्द चुकीचा आहे आमचा, तो सरळ होऊ नाही शकत का? काय शब्द चुकीचा? ते एक शब्द चुकीचा आमचा र धनगट आहे, धनगर पाहिजे आम्हाला तिथं. फक्त एक शब्द चुकीचा, एका अक्षराचा. काय धनगट आणि धनगर मध्ये काय आहे? धनगरचा धनगड झालेला आहे, त्याच्यामुळे आमचं आरक्षण 70 वर्षापासून आम्हाला भेटत नाही. कशात झालंय धनगट? धनगर जे आहे ना आमचं, तिथं सरकारने धनगड केलेलं आहे. त्याच्यामुळे आमची 70 वर्षाची मागणी आहे, सरकारने तिथे धनगर करून एसटी आरक्षणात आमची अंमलबजावणी करावी. काय वाटतं सरकार का करत नाही? दादा, धनगर हा अस्तित्वातच नाहीये. धनगड हा धनगर आहे, धनगरच आहे आणि धनगड हा अस्तित्वामध्ये नाहीच. त्यामुळं आम्हाला सरकारला एकच मागणी आहे का फक्त तुम्ही धनगर जे आहे त्याची अंमलबजावणी करावी, बस एवढंच आमचं म्हणणं आहे सरकारला. हे म्हणतायत की धनगड हे अस्तित्वातच नाहीये. कसं आहे, महाराष्ट्र बाबासाहेबांची घटना दिली, घटनेमध्ये 36 क्रमांकावर धनगड आहे आणि धनगड ही कास्ट ऑल महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाही. पण एक आमचं हे आहे की बाबा धनगर आणि र आणि ड, काही ठिकाणी ज्यावेळेस ल येते त्यावेळेस त्याचा उच्चार ल मध्ये येतो, तसा हा रचा उच्चार ड मध्ये आला. जसं महाराष्ट्रात धनगड नाहीये पण महाराष्ट्राबाहेर धनगड आहेत का? नाही ना, नाही, कुठंच नाहीत ना धनगर. कुठंच नाहीत ना धनगर, म्हणून कुठं सर्टिफिकेट मिळालं नाही ना आतापर्यंत. धनगरच आहे अस्तित्वामध्ये. म्हणून आमचं एक म्हणणं आहे शासनाला की बाबा हे धनगर, एवढी चूक झाली आतापर्यंत त्याचा उठाव नाही केला आमच्या समाजानं. आमचे जे लोकनेते पूर्वीपासून होते ही या समाजाची उठवणी झाली नाही आणि एनटीचं आरक्षण दिलं, त्याच्यामध्येच आमचा समाज खुश झाला. पण नियमानं आम्हाला जसं बलराम जाखड, जाखड असं काही शब्द जे आहेत त्याचा हा इंग्रजीमध्ये उच्चार होते वेळेस रचा ड उच्चार झाला आणि त्या ठिकाणी धनगर व्हायचं तर धनगड झालं आणि धनगड झाल्यामुळं हा समाज या आरक्षणापासून वंचित राहिला. तुम्ही काय म्हणताय? आमचं म्हणणं आहे की तिकडे युपी बिहार मध्ये दिलं का नाही योगी आदित्यनाथनं काय दिलं आरक्षण? धनगड एकच आहेत म्हणले ते, तसंच आम्ही पण मागायलो. धनगर आणि धनगड एकच आहेत. हे म्हणतात की धनगड अस्तित्वात नाही. धनगड आहेत का? पण असा कोणता समाज आहे का? धनगड अस्तित्वात नाही तर धनगड अस्तित्वात नाही तर असं कुणाचं सर्टिफिकेट आहे का की ज्याच्यावरती महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राबाहेर, की ज्याच्या सर्टिफिकेटवरती कास्ट सर्टिफिकेट धनगड असं लिहिलेलं आहे? ते बोगस सर्टिफिकेट काढलेले आहेत आणि ते हायकोर्टाने रद्द केलेले आहेत. संभाजीनगरची जी जात पडताळणीचं डिव्हिजनल ऑफिसर आहे तर त्यांनी जे बोगस सर्टिफिकेट ते काढलेले होते ते रद्द केलेले आहेत. त्याच्यामुळे तो इश्यूच नाही आहे मुळामध्ये.
खिल्लारे कुटुंब एक होतं. मग आता बेसिकली आता तुमची मागणी काय की आम्हाला काय हवंय नेमकं तुम्हाला? बघा आम्हाला काय हवं आहे हे 2014ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आमची गरज काय आहे. जे महाराष्ट्रामध्ये धनगरांना त्यांच्या हक्काचं हवं होतं, म्हणजे आमची साहेब अवस्था अशी झाली की आम्ही मागितलं फुल शर्ट आणि आम्हाला दिली बनेल घालायला एनटी म्हणून, अशी आमची अवस्था झाली. आमचं हक्काचं एसटीचं सर्टिफिकेट जे महाराष्ट्रातल्या मेंढ्या राखणाऱ्या धनगराच्या गावगाड्यातल्या शेवटच्या पोराला भेटलं पाहिजे, त्यासाठीचा हा लढा आहे. मग इतकी वर्ष लढा का नाही उभारला? म्हणजे आता तुम्ही 2014 म्हणताय, 70 वर्षाचा विषय हा. नाही, अटलजींच्या काळामध्ये लढा उभा राहिला, गांधींच्या काळातही उभा राहिला. आमच्या जुन्या नेतृत्व म्हणजे शिवाजी बापू शेंडगेंपासून, अण्णा डांगेंपासून, महादेव जानकर साहेबांपासून, गोपीचंद पडळकर साहेबांपर्यंत, आत्ता दीपक बोर्डे असतील यांच्यापर्यंत हा लढा उभारला ना. परंतु या सगळ्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती या सर्वच पक्षांची नाही. मी जबाबदारी नेहमी सांगत असतो की एकाही पक्षाची इच्छा नाही धनगरांना एसटीचं मला सर्टिफिकेट तिकडे जायचं होतं. आता किती नाही म्हटलं तरी धनगर नेते आहेत महाराष्ट्रामध्ये, तर धनगर नेत्यांनी हे केलं पाहिजे किंवा ते कमी पडते असं वाटतं कुठे? नाही, आता तुम्ही इतक्या वर्षाचा पहिला हा तरुण आहेत तुम्ही. नाही, नेत्याचं कसं व्हायलंय, ज्या नेत्याने आवाज काढा त्या नेत्याला कुठंतरी विधान परिषद, राज्यसभा, मंत्रिमंडळ झालं की ते मुकाट्यानं बसायलेत आणि ते समाजाचे एक संघटन करायला आणि पद मिळालं की शांत बसायलेत. आणि एसटीचे जे आरक्षण आहे याचा फार जुना मुद्दा नाही. हा, मला हे म्हणतायत की धनगर नेते जे आहेत मग त्यांना काय कुठेतरी परिषद वगैरे दिली तर थंड बसतात. नाही, तो मी आमच्या समाजातल्या कुठल्याही नेत्यांवर माझा बोलण्याचा विषय नाही. माझं हे मत आहे की ज्या पण धनगरांच्या हे बघा तुम्हाला न्याय नेता मिळून देऊ शकतो ना हो. एक तो लक्षात सरकारला पटकन ऍक्सेसिबल असतो. एक लक्षात घ्या, ज्यांचं विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व जास्त, त्यांचा दबाव जास्त. धनगरांचे किती आमदार आहेत, धनगरांचे किती मंत्री आहेत? 2019 ते 24 एक दत्ता मामा भरणे एकमेव आमदार या महाराष्ट्रात. 2 कोटी आमची लोकसंख्या आणि एक आमदार. आता कुठं 7 आलेत? आमचा दोष आमच्या नेतृत्वावर नाही तर इथल्या राजकीय व्यवस्थेवर आहे. आमचं प्रतिनिधित्व जर सक्षम असतं, ते आमचं तेवढ्या ताकदीने लोक असते तर सभागृहामध्ये आमचा विषय दबावात आणला असता. आमची मतं सगळ्यांना चालतात, आमची लिडरशिप कोणालाही चालत नाही. ही मेन अडचण आहे. धनगरांनी नेतृत्व करू नये असं वाटतं लोक. प्रस्थापित पक्षांची तशी इच्छा आहे असं आजपर्यंत त्यांच्या भूमिकेतून दिसतं. आपल्यासोबत धनगर समाजातील हे आंदोलक होते. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे आणि धनगर आणि धनगड हा जो प्रकार आहे ते असं म्हणतात की धनगड असं कोणतंही असं अस्तित्वातच नाहीये. धनगड हा विषय अस्तित्वातच नाहीये. जे आहे ते धनगर आहे. त्याच्यामुळे धनगर जी जात आहे त्यांना आम्हाला एनटी मधून जे आरक्षण दिलंय ते न देता आम्हाला आता थेट एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं. आता नेमकं आता हे आंदोलन चालू आहे इकडे. आंदोलनाचं पुढे आता काय वळण घेतं आणि यांना कितपत न्याय मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम यांच्यासह मी संकेत न्यूज 18 मराठी, आझाद मैदान.